तर चला विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण 4 उदाहरण पाहिले विसंगतचे. तुम्ही म्हणता कापासून विसंगतच झाली सर. दादा लय मोठा चॅप्टर आहे, तुला काय सांगायचं आता. चला बघा आता 451, 374, 252, 781. तुम्ही जर नियम पाहिलं तर कोणच्या पुन्हा एकदा सांगतो, वर्ग आणि घन याची शाई संपली रे देवा. टाका गटा मग नंतर. आता काय करा 451, 374, 252, 781 असं आलं की पहिलं वर्ग आणि घन. आता कोणत्या वर्ग किंवा घनापेक्षा संख्या येतात का? नाही. आता बघा 451 कोणची घन संख्या वर्ग संख्या आहे का? 484 22 वर्ग, पण जवळपास नाही, खूप लांब आहे. मग काय करायचं मुलांनो, तुम्ही नियम पहा, बेरीज बी करा. 5 आणि 4 9, 1 10, 7 आणि 3 10, 14, 2 आणि 7 7 आणि 9, 8 9 16. म्हणजे तुमचं उत्तर येईल. बेरीज करा. चला बेरीजच करू आपण. 4 + 5 शाही संपली. चला 4 + 5 + 1 किती झाली मुलांनो? 10. 3 + 7 + 4 किती झाली मुलांनो? 14. 2 + 5 + 2 किती झाली मुलांनो? 9. 7 + 8 + 1 किती झाली? 8 आणि 7 15. 15 आणि 1 16. मी तुम्हाला म्हणलो होतो वर्ग आणि घन संख्या पैसे नसेल तर काय करा, तुम्ही त्यांची बेरीज करा मोठे टप अक्षर आल्याच्या नंतर. मग आता लक्षात घ्या मुलांनो, इथं 10, इथं 14, इथं 16 या कोणत्या संख्या आहे? सम संख्या. पण 9 अशी आपली एक संख्या आहे. 9 ही कोणती संख्या आहे? विषम संख्या. मग आलं उत्तर, आपलं उत्तर किती? 3. आलं लक्षात? ही एक पद्धत. दुसरी एक पद्धत बघा. 4 आणि 1 यांची जर बेरीज केली तर किती येतं? 5. 3 आणि 4 यांची जर बेरीज केली तर उत्तर येतं 7. 7 आणि 1 यांची जर बेरीज केली तर येतं उत्तर 8. पण 2 आणि 2 ची बेरीज केली तर येतं उत्तर 4. पण इथे किती आहे? 5. म्हणजे विसंगत काय? 3. आलं लक्षात? बघा किती सोपं आहे. प्रॅक्टिस करा. आता 222, 520, 738, 120. मी तुम्हाला परत सांगतो, वर्ग आणि घन आहे का बघायचं. आता 222 वर्ग आहे का? वर्ग तर काहीच नाही, कोणचं जवळ नाही. मग घन बघा. मग 6चा जर घन केला मुलांना आपण काय? 6चा घन शाही संपलेले, जरा डोळे फाकून बघा, दिसन तुम्हाला. 6चा घन किती मुलांना? 216. मग आपण 216 आहे. मग आपण जर हे जर 6 मिळाल्याच्या नंतर किती होते? 6 6 12 2. हा चला 1 1 आणि 1 2, 222 सापडलं उत्तर आपल्याला. ओके बघा, 6चा घन 216 आणि ही संख्या मिळवायची. कोणची? घन संख्या मिळेल का? 222. मग 520. मग 5चा घन किती मुलांना? 525. असं आहे का? नाही. 8चा घन बघा. 8चा घन किती आहे? 512. मग ही संख्या मिळवायची 8. किती झाली मुलांना? 520. आली का? 520 आलं. म्हणजे हे आणि हे काय आलं? सारखं आलं. 738. मला एक सांगा मुलांना, 7 जवळपास कोणचे? समजा 9चा जर आपण घन घेतला, 9चा घन 700 किती आहे? 43. बरोबर आहे. मग 743 मध्ये आपण किती जर घेतले? आपण घेतले 9. बरोबर आहे का? काय बरोबर आहे? ढ्याकाळचं. 9चा घन 729 होतो. काही गप्पा, हे पाठ करा. घन 700 शाही संपन्न म्हणून डोकं काम करीन झालं घर परव. बघा 9चा घन किती आहे? 729. म्हणून याच्यात मिळवायचे हेत 9. आता डोकं चालेल बघा. 9 9 18 1 2 आणि 1 3 हे 7 आले का? 738. विशेष नाही. बघा हे 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 से म्हणजे विसंगत काय आहे? तो म्हणता सर कसं काय? मग बघ बघा दाद्या, 5चा घन करता 125. मग याच्यामध्ये ही संख्या मिळवायची होती 5. ती झाला असतं, पण इथं -5 केले. काय आलं? 120. म्हणजे विसंगत काय आपली? 4थी. बघा डबल सांगतो, असे विसंगत चालू वर्ग आणि घन सर्वप्रथम लक्षात ठेवायचे. 6चा घन 216 ही संख्या मिळवली 6 222. 8चा घन 512 ही संख्या मिळवली 30 520. 9चा घन 729 तीच घन संख्या मिळवली 238. पण याच्यामध्ये काय केलं? प्लस करायची, मायनस केली, उत्तर आलं 120. म्हणजे आपली घन संख्या आपले विसंगत कोणचे? 4. आलं का लक्षात? व्हेरी गुड. नाही आलं का लक्षात? तरी बी लक्ष द्या. आता हे कसं करायचं? आता 168 224 401 330. आता पुन्हा बघा, पहिलं डोक्यात घन आणि वर्ग. आता मला लक्षात घ्या मुलांनो, आता 119 आता 168 आहे. मग जर आपण 13चा जर वर्ग केला की 100, मी तुम्हाला म्हणालो ना वर्ग आणि घन डोक्यात लवकर आणायचं, तेच असतं. 169. मग मायनस जर केलं तर किती राहिलं मुलांना? 168. मग 224. मग काय? 15चा वर्ग किती आहे? 225. मायनस आहे किती आलं? 224 आलं.
पण इथं काय 20चा वर्ग किती आहे 400, मग एक मायनस करायचा होता 399, पण इथं आलं 401, म्हणजे इथं काय केलं मुलांना प्लस केलं इथं, मग इथं आलं 401, मग इथं मायनस केला की इथं मायनस केला, पण इथं प्लस केला म्हणून हे विसंगत असणार. कसं काय बघा पुढं 323. आता 323 कसं काय आलं बरं, अरे लक्षात बरोबर आहे, कारण की 323 येणारच ना. कसं आता बघा 324 कशाचा वर्ग आहे, 18चा वर्ग 324 मायनस 1 323. बघा 13चा वर्ग 169 मायनस 1 168, 5चा वर्ग 225 मायनस 1 224, 18चा वर्ग 324 मायनस 1 323, 1 2 4 बरोबर. पण इथं काय केलं, इथं मायनस करायचं तर प्लस केलं 401 आलं, म्हणजे उत्तर काय 3. अलग लक्षात. आता हे बघा मी पुन्हा सांगतो की काय करायचं, अशा संख्या आल्या की वर्ग आणि घन लक्षात ठेवायचं. आता हे थोडंसं लई सोपं आहे बघा. 5चा जर आपण घन केला तर 125 येतो, मग काय करायचं पुन्हा 5चा वर्ग करायचा, किती येतो 50, झाले का 150. ज्यांनी प्रॅक्टिस केली त्याला येतं, ज्यांनी प्रॅक्टिस नाही केली बॉम्ब बॉम्ब. आलं लक्षात. आता बघा 8, आता 9चा घन किती आहे मुलांना 729, किंवा आता 729 लय लांब गेलं ते, मग 4चा घन किती आहे मुलांना 64, हे पिले लांब गेलं, मग काय जवळ आहे. आलं लक्षात. हे येईच नाही राव, मग काय करू, याला स्किप करू, पुढे बघू. 252, आता 252 मग 8चा जर आपण घन केला तर किती येतो 216 बरोबर, आणि 8चा जर वर्ग केला आपण तर किती येतो 64. मग बघा हे पण चुकीचं दिसायला का काय, अरे गदाडे हो 512 आहे ना, मला चहा प्यावा लागत होता. 6चा घन किती आहे 216, आणि 6चा वर्ग किती आहे 36, म्हणजे एक वर्ग घनसंख्येचे एक वर्ग संख्ये 6 6 12 2, चले 3 आणि 1 4 आणि 1 5, इथे आले 2, आले का 252. 12 2चा घन किती होतो 8, आणि 2चा वर्ग किती आहे 4, यांची बेरीज करा किती आली 12. माय आलं बघा. असे गणित आल्या वर्ग आणि घन लक्षात ठेवायचं. सर्वप्रथम आता 150, मग 5चा घन 125, 30 संख्या 5चा वर्ग केला पुन्हा त्याच संख्येचा वर्ग केला 150, त्याच्यानंतर 6चा घन 216 आणि 6चा वर्ग 36, यांची बेरीज केली 252, 2चा घन 8 आणि 2चा वर्ग 4, 8 आणि 4 12, 30 संख्या आली. मग ह्या 85चा काय मिळच लागा ना, 1 3 4 सारखं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय मुलांना दुसरं विसंगत. एक लक्षात घ्या की विसंगत आल्याच्या नंतर पहिलं घनसंख्या वर्गसंख्या घनसंख्या त्याच्या दुप्पट करायची, वर्ग करायची, मोठी असेल तर त्याची बेरीज करायची, नाहीतर ती घनवर्ग पशी आली का जवळ हे बघायचं. असं तुमच्या पक्क लक्षात ठेवलं की तुम्हाला विसंगत पद शोधा. हे खूप खूप सोपा घटक आहे. फक्त तुम्ही काय करा दररोज काय करा प्रॅक्टिस करा. आलं लक्षात, आणि दररोज व्हिडिओ बघा. ओके, गुड नाईट.